तुम्ही कुसुमाग्रजाच्या कविता सांगितल्या आणि आम्हाला डोच पाजला अध्यक्ष महोदय. तुम्ही वाचलेल्या कवितेच्या आधी काही ओळी मुद्दाम सोडल्या दादांनी आणि त्यामध्ये तुमच्या सरकारसाठी आहेत का हे आता मी तुम्हाला ऐकवतो अध्यक्ष महोदय. म्हणजे त्यातले काय सोडलेत, पहिले काय ओळी सोडलेत, डोच पाजताना आम्हालाच सांगितलं की त्यामध्ये जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूची नसे गुहा सोडून दिले. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूची नसे गुहा मेजा खालून मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. हे का नाही सांगितलं? हे सांगायला पाहिजे होतं ना. आहेच त्यातली आहे कविता. त्याच्याही पुढं बोतट पुतळे पथापथावर ही थोरांची विडंबना कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांज गोडवे गाऊ नका हेही सोडून दिलं. आणि त्याच्या पुढे म्हणजे आता सांगायचं की नाही विचार करत होतो पण सांगून टाकतो. हेही सोडलं. सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने. सत्ताधारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने. करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका. हेही वाचलं असतं तर कदाचित दादा तुम्हाला पुन्हा अजून एक आठवण करूनच देतो. त्यातली शेवटची ओळ तुम्ही वाचली नाही. पाप कृपणता पुण्य सदयता संत वाक्य हे सदा स्मरा. हे शेवटचं वाक्य होतं. हेही वाक्य त्यांनी वाचली नाही. मला वाटतं की हे वाक्य जर तुम्ही मुद्दाम गाळलं असावं कारण यातून तुम्हालाच ते पचनी पडणार नाही असं मला वाटतं. हे अध्यक्ष महोदय, हे बजेट जे मांडलं गेलं हे बजेट गोरगरीब, शेतकरी, उद्योग, बेरोजगार आणि एकूणच राज्याच्या व्यवस्थेला खड्ड्यात घालणारं हे अर्थसंकल्प आहे. आणि म्हणून हे बजेट जे आहे हे गरीब, सर्वसामान्य जनता, शेतकरी, मध्यमवर्गीय यांचा सर्वांचा भ्रमनिराश करणारा हा अर्थसंकल्प आहे. म्हणूनच या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आम्ही जे काही प्रश्न उपस्थित केलेत त्याला आपण त्या उत्तर नक्की मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारं, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारं हे बजेट आहे. आणि हा असा बजेट आपण महाराष्ट्राला भविष्यात प्रगतीकडे नेणारा नसून महाराष्ट्राला खड्ड्यात घालणारा ठरेल अशी एकूण या बजेटची परिस्थिती विशद करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.